प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. अद्याप शौल प्रभूच्या शिष्यांस धमक्या देणे आणि त्यांचा घात करणे ह्याविषयीचे फुत्कार टाकीत होता. त्याने मुख्य याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेत आणावे. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने एक वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, शौला शौला, माझा छळ का करतोस? तेव्हा तो म्हणाला, प्रभो, तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तर उठ आणि नगरात जा, म्हणजे तू काय करावयाचे हे तुला सांगण्यात येईल. त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी, पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. मग शौलाला जमिनीवरून उठवले तेव्हा त्याने डोळे उघडले. त्याला काही दिसेना. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिश्कात नेले. तेथे तो 3 दिवस आंधळ्यासारखा झाला आणि त्याने काही अन्न पाणी घेतले नाही. इकडे दिमिश्कात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला, हनन्या. त्याने म्हटले, काय प्रभू? प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तार्सस्कर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर. कारण पहा, तो प्रार्थना करीत आहे आणि हनन्या नावाचा एक मनुष्य आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून आपणावर हात ठेवत आहे असे त्याने पाहिले आहे. तेव्हा हनन्याने उत्तर दिले, प्रभो, यरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे. आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांस बांधावे असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे आणि इस्रायलाची संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे. आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन. तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, शौल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी आणि तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून मला पाठवले आहे. तत्क्षणी त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दिमिश्कातल्या शिष्यांबरोबर काही दिवस होता आणि त्याने लागलेच सभास्थानांमध्ये येशूविषयी घोषणा केली की तो देवाचा पुत्र आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद.
योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. यहुदी आपसांमध्ये वितंडवाद करू लागले आणि म्हणाले, हा आपला देह आम्हास खावयाला कसा देऊ शकतो? ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाही, तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. कफरनहुमात शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात ह्या गोष्टी सांगितल्या. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.